नमस्कार, मी प्रियंका शांकनाथमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या नागपूर शहरातील विद्युत वाहन चालकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण एकदा घरी वाहनाला चार्जिंग केल्यानंतर रस्त्यावर गाडी काढल्यानंतर रस्त्यात गाडी बंद पडली तर नेमकं काय करायचं? आला ना गंभीर प्रश्न। मग यावर आता महावितरणने एक उपाय शोधलेला आहे। आपल्या नागपूर शहरातील परिमंडलात एकूण 65 चार्जिंग सेंटर उभारण्यात आलेली आहेत। सध्या वाढती महागाई आणि प्रदूषण पाहता केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडकडून नवे स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे। इलेक्ट्रिक वाहन धारकांची गैरसोय होऊ नये, पुरेशी चार्जिंग स्टेशन उभारली जावीत यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। सरकारने याआधीच कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सरकारी परवानगीशिवाय खासगी तसेच सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारू शकण्याची परवानगी दिली आहे। इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटरसाठी आवश्यक परवाना आणि सवलती देण्यासाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टल सुरू केले आहे। या पोर्टलवर योग्य माहिती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यास अर्जदाराला तात्काळ चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी परवाना मिळू शकणार आहे। राज्य सरकारने चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यासाठी महावितरणची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक केली आहे। महावितरणने सर्वसामान्य नागरिकांना, व्यावसायिकांबरोबरच संस्थांना चार्जिंग स्टेशन सहजपणे उभारता यावे म्हणून आपल्या संकेतस्थळावर पोर्टल सुरू केले आहे। विद्युत वाहन पर्यावरण रक्षणाला मदत करण्यासोबतच आपल्या पैशांची सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होत असते। होय, आपल्या पैशांची बचत। कारण विद्युत वाहनाचा जर खर्च बघितला आणि पेट्रोलियम वाहनाचा खर्च बघितला तर पेट्रोलियमवर चालणारी 2 चाकी गाडीचा खर्च प्रति किलोमीटर 2 रुपये 14 पैसे एवढा येतो, तर विद्युत वाहनाचा खर्च प्रति किलोमीटर 56 पैसे एवढा येतो। त्याचबरोबर 4 चाकी पेट्रोलियमवर चालणारं वाहन याचा जर आपण बघितलं तर त्याचा खर्च प्रति किलोमीटर 7 रुपये 55 पैसे एवढा येतो, तर विद्युतवर चालणारी गाडी 4 चाकी तिचा खर्च प्रति किलोमीटर 1 रुपया 55 पैसे एवढा येतो। तर मग तुम्हीच ठरवा, आपल्या सर्वांच्या उपयोगासाठी, आपल्या बचतीसाठी विद्युत वाहन उपयोगी आहे की पेट्रोलियमवर चालणारं वाहन? कारण पर्यावरणाचं संरक्षण राखायचं असेल, पर्यावरणाचं प्रदूषण कमी करायचं असेल तर विद्युत वाहन हे फार मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे। महागाईमुळे वाहन चालकांच्या खिशाला कात्री बसत आहे। सुमारे 3 महिन्यापासून इंधन दर स्थिर असले तरी पेट्रोलने 100 पार केली आहे। देशातील एकूण वापराच्या तब्बल 80% इंधन परदेशातून आयात करावे लागते। यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलनावर खर्च होतो। दुसरीकडे इंधनाच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणही होत आहे। अशात इलेक्ट्रिक कारकडे लोकांचा कल वाढवण्यासाठी आणि अधिक सोयी सुविधा पुरवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत इलेक्ट्रिक कारचा वापर वाढवण्यावर भर देत आहे। पर्यावरणाचं संरक्षण आणि पैशाची बचत कशी करायची हे तुम्हाला ठरवायचं आहे। कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह मी प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज नागपूर।